शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत मोठी आकडेवारी समोर आली। यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, 13,000 कोटींची कर्जमाफीची प्रक्रिया आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये करतोय, अशा विविध घोषणा असतील। आणि त्यामध्ये आता शेतकऱ्यांना मिळणार असला मोठा फटका, कारण राज्यातील 2 लाख शेतकरी तर पहिल्या झटक्यामध्ये या ठिकाणी कर्जमाफीमध्ये अपात्र झालेले आहेत। आता हे 2 लाख शेतकरी फक्त अपात्र होत आहेत का? तर लक्षात घ्या, या 2 लाख शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त इतरही शेतकऱ्यांना अनेक अडचणी समोर येत आहेत। यादीमध्ये नाव येऊन देखील अडचणी आहेत, यादीमध्ये नाव न येता देखील अडचणी आहेत। आणि त्यासोबत जे रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांच्याकडे देखील कोणीही लक्ष द्यायला तयार नाही, कारण प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात 50,000 रुपयेच आहेत। अनेक शेतकऱ्यांचा अजूनही गैरसमज आहे। अनेक शेतकऱ्यांना वाटतंय की सरसकट 2 लाख रुपये मिळत आहेत, म्हणजेच की जे रेग्युलर आहेत त्यांना देखील 2 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, असे काही होणार नाही। जर तुम्ही तुमचे कर्ज रेग्युलर भरले असेल, त्यातही अटी आणि निकष आहेत, म्हणजेच की मागील 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये तुम्ही कर्ज घेतलेलं असावं, ते त्या ठिकाणी भरलेलं असावं, परत घेतलेलं असावं आणि परत भरलेलं असावं, आणि आता देखील तुमच्याकडे कर्ज चालू असावं, तर तुम्हाला त्या ठिकाणी हे प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात रक्कम मिळणार आहे। याच्या याद्या आल्या आहेत का? तर याच्या याद्या आलेल्या नाहीत। कर्जमाफीची काय प्रक्रिया आहे तर लक्षात घ्या, 17 लाख शेतकऱ्यांची जी यादी आली होती, त्या यादीतील शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया आधी पूर्ण होईल। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होईल आणि त्यानंतर कर्जमाफीच्या पुढच्या याद्या येणार आहेत। परंतु या 17 लाख शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा त्यांची ई-केवायसी देखील होत नाही आहे। या ई-केवायसी करताना देखील अनेक शेतकऱ्यांना मोठमोठ्या अडचणी येत आहेत, आणि या अडचणी तुमची देखील जेव्हा यादीमध्ये नाव येणार आहे, तुम्हाला देखील जेव्हा प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, तेव्हा तुम्हाला देखील या अडचणी येऊ शकतात। मग या अडचणींवर कशा पद्धतीने तुम्ही सोल्युशन काढू शकता किंवा तुम्हाला काय करायचं आहे, पुढील प्रक्रिया कशा पद्धतीने तुम्हाला पार पाडावी लागणार आहे, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। या कर्जमाफी संदर्भात आपण पहिल्या दिवसापासून अपडेट घेत आहोत, अजूनही आपण अपडेट घेत आहोत। विविध मागण्या या निमित्ताने आपण शेतकऱ्यांच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न करत आहोत। त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करून घ्या, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून यापुढे देखील या योजनेसंदर्भातील महत्त्वाचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपण पोहोचवणार आहोत। तर लक्षात घ्या, या कर्जमाफीमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ITR भरणाऱ्या 2,10,000 शेतकऱ्यांना, 10,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीमधून त्या ठिकाणी अपात्र केलेलं गेलंय। आता यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की आम्ही ITR कधीच भरत नाही, मग आम्हाला त्या ठिकाणी अपात्र केलं जाईल का? तर लक्षात घ्या, या ITR मधील एक महत्त्वाची अपडेट असणार आहे। हा ITR तुम्ही भरलेला असतो, परंतु तुम्हाला या गोष्टींची माहिती अजिबात होत नाही का? तर आपण बरेचदा जेव्हा मोठे कर्ज असेल, मध्यम मुदत असेल किंवा इतर कर्ज प्रकरण करताना अनेक बँका असतील किंवा संबंधित लोक आपल्याला विचारतात की तुमच्याकडे ITR आहे का? ITR असेल तर तुम्हाला कर्ज रक्कम थोडी जास्त मिळू शकते किंवा तुम्हाला व्याजदर कमी लागू शकतो, आणि अशा वेळी आपण काय करतो की आपल्याला त्या कर्ज रकमेची गरज असल्याने आपण तो ITR भरतो। मग तुम्ही जर एका वर्षासाठी जर तुमचा ITR भरलेला असेल किंवा ITR ची प्रक्रिया जर तुम्ही केली असेल, तर तुम्हाला या कर्जमाफीतून थेट आता अपात्र करण्यात आलेलं आहे। 56 लाख शेतकऱ्यांची जर यादी बोलली गेली होती, तर यादीमधील 2 लाख शेतकरी आता त्या ठिकाणी कर्जमाफीपासून अपात्र झालेले आहेत। त्यांचे नाव या कर्जमाफीच्या यादीमध्ये येणार नाही। मला कालपासून अनेक शेतकऱ्यांनी फोन करून विचारलं की त्या ठिकाणी आम्ही एकदाच आमचा ITR भरला होता, आम्ही कर्ज प्रकरणासाठी त्या ठिकाणी आमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरला होता, तर आम्हाला पैसे मिळणार का नाही? तर शेतकरी मित्रांनो, तुमचे देखील पैसे त्या ठिकाणी येणार नाहीत। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता यादीत नाव आहे, परंतु अनेकांना ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत। भरपूर शेतकऱ्यांनी हे विचारलंय, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील पाहू शकता। अनेक शेतकऱ्यांचं मत आहे की आमची कर्जमाफीची, म्हणजेच की आमची थकबाकी रक्कम आणि आम्हाला कर्जमाफीची मंजूर झालेली रक्कम यामध्ये मोठी तफावत दिसत आहे। अशा वेळी आम्ही काय करावे? अनेक शेतकऱ्यांनी 1.5 लाख रुपये कर्ज घेतले होते आणि कर्जमाफीची रक्कम आता 1 लाख दाखवत आहे, आणि अशा वेळी देखील शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही तुमची ई-केवायसी केली, लक्षात घ्या, ई-केवायसी करताना आपल्याला 2 ठिकाणी यस यस किंवा हो हो हा पर्याय निवडावा लागत आहे, आणि हो हो पर्याय निवडला म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे। मग जर तुम्ही 1.5 लाखाच्या ठिकाणी जर 1 लाख रुपयाला जर तुम्ही मान्य करून तुमची ई-केवायसी केली असेल, तर याचा अर्थ तुम्हाला 1 लाख रुपयाचीच कर्जमाफी मिळेल। वरील 50,000 रुपये तुम्हाला बँकेत नेऊन भरावे लागू शकतात। लक्षात घ्या, तरच तुम्हाला
पुढचे तुमचे कर्ज काढता येईल, अन्यथा हा 50,000 रुपयांचा किंवा तफावत रकमेचा बोजा हा त्या ठिकाणी तुमच्या सातबाऱ्यावरती राहणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी जवळपास कालपासून मी पाहतोय 5-10%, 20% असे शेतकरी आहेत की ज्यांना त्यांची कर्जमाफीची रक्कम आणि त्या ठिकाणी थकबाकीमध्ये तफावत दाखवत आहे. त्यामुळे जर तुमच्या कर्ज रकमेमध्ये तफावत असेल तर शेतकरी मित्रांनो ई-केवायसी करू नका. त्या ठिकाणी बँकेत जा, बँकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नक्की तुमची कर्जमाफीची थकबाकी रक्कम आणि मंजूर रकमेमध्ये तफावत का दिसत आहे याबाबतची कारणं शोधा. त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तुम्हाला तक्रार करावी लागेल. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबतचा GR आपण पाहिला होता. त्या GR नुसार ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम आणि कर्ज थकबाकीची रक्कम मध्ये तफावत असेल असे शेतकरी त्यांची तक्रार करू शकतात. ही तक्रार तुम्हाला करायची आहे. अनेक शेतकऱ्यांना फार्मर ID असताना देखील फार्मर ID लिंक नाही असे प्रॉब्लेम येत आहेत. अनेक शेतकऱ्यांचे बायोमेट्रिक देखील त्या ठिकाणी उमटत नाही आहेत आणि अशा विविध अडचणी या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना येत आहेत. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, या अडचणी आता ज्यांची 17 लाख शेतकऱ्यांची यादी आली आहे त्यांना येत आहेत, परंतु या पुढे जाऊन तुम्हाला देखील येणार आहेत आणि ही कर्जमाफी अशीच लांबणार आहे. आता या 17 लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्याशिवाय पुढची यादी येणार नाही. मग या 17 लाखांपैकी अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, त्यांची ई-केवायसीच होत नाही. ई-केवायसी न झाल्यामुळे त्यांना रक्कम पाठवता येत नाही आणि रक्कम न पाठवली गेल्यामुळे पुढची यादी येत नाही आणि यामुळे या कर्जमाफीमध्ये शेतकरी पुन्हा एकदा अडकतोय का आणि फसतोय का हाच प्रश्न या निमित्ताने राज्यातील सर्व शेतकरी विचारतायत. कारण लक्षात घ्या, प्रोत्साहनपर यादी म्हणजे रेग्युलर शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी यादी आली नाही, काय नाही. थकबाकीमध्ये असणाऱ्यांची ई-केवायसी होत नाही. थकबाकीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेमध्ये तफावत आहे आणि ही तफावत असल्यामुळे अनेक शेतकरी त्यांची ई-केवायसी करायला तयार नाहीत. बँकांमधून त्यांना योग्य माहिती मिळत नाही. बँकेमधून काय सांगितलं जातं की आम्ही तुमची यादी योग्य पद्धतीने वरती पाठवली आहे, परंतु तुम्हाला रक्कम कमी आली आहे. मग रक्कम कमी आली तर ही तफावत असणारी रक्कम भरणार कोण? असे विविध प्रश्न या कर्जमाफीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना नक्कीच आहेत. तुम्हाला देखील अशा पद्धतीने अडचणी आल्यात का नक्की कमेंट करून सांगा. या कर्जमाफीबाबतचे तुमचे जे काही प्रश्न, जे काही विचार असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना, शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराज.